पुणे शहरामध्ये रात्रभर संततधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे खडकवासला धरण आता 100% भरल्यानं धरणातून 27,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सुरू करण्यात आलाय। त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहतीये। नदीलगतचे रस्ते बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलाय। या नदीलगत रस्त्यांवरून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे। प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे। पाऊस सुरू असल्यानं खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला जाऊ शकतो, त्यामुळे नदीजवळ जाण्याचा कुणीही प्रयत्न करू नये असं आवाहन करण्यात आलंय। डेक्कन परिसरातून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे खडकवासला धरण आता 100% भरल्याने मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास 27,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू करण्यात आल्याने आता जर आपण बघितलं शहराच्या मध्यवर्ती भाग डेक्कन या सगळ्या परिसरात नदीपात्र या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहे। नदीपात्रातील रस्ते देखील पूर्णपणे पाण्याखाली या ठिकाणी गेलेले आहेत। समोर जर आपण बघितलं तर बाबा भिडे पूल आहे तो देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। ओंकारेश्वर मंदिरात सुद्धा पाणी गेलेलं आहे। तिथं काही गाड्या आहेत, बरेचदा इथं लोक गाड्या पार्क करत असतात, ते गाड्या देखील आता पाण्याखाली गेलेल्या आहेत। महानगरपालिकेच्या जवानांकडून या ठिकाणी लोकांना आवाहन केलं जात आहे, सातत्याने अनाउन्समेंट केली जाते, कुणीही पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि त्याचवेळी पुणेकरांसाठी देखील खूप आनंदाची बातमी आहे, कारण पुण्यामध्ये पाणी कपात लागू करण्यात आलेली होती, कारण अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं होतं धरणामध्ये। मात्र आता जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी चारही धरणं जी आहेत जवळजवळ 50% भरलेली आहेत। अर्थातच पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि अजून देखील पुणे शहरात पाऊस रिमझिम सुरू आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.